वेलकम टू दी वर्ल्ड ऑफ आयुर सखी. तर आज आपण पाहणार आहोत लवण भास्कर चूर्ण याची ट्रिक. तर आता याचा संदर्भ ग्रंथ आहे शारंगधर संहिता मध्यम खंड. तर आता याची ट्रिक काय आहे, लवणराव म्हणजे लवण नावाची व्यक्ती, त्याला आपण असं उद्देशून बोलतोय लवणराव, 3-4 वेळा जिरक अन आता धन द्या. तर यामध्ये जे रेड कलरने मार्क केलेले आहेत ते सगळे घटक द्रव्यांचे ट्रिक आहेत आणि हे सपोर्टिव्ह वर्ड्स आहेत ब्लॅक कलरचे. त्यामध्ये लवण आणि ब्रॅकेटमध्ये 4 आहे. तर काय तर लवणपैकी लवणचे 5 प्रकार आहेत, त्यापैकी 4 प्रकार वापरायचे आहेत. त्यामध्ये पहिला येतो सामुद्र लवण, सैंधव लवण, वीड लवण आणि सोवरचं लवण. औद्भिद लवण जो असतो तो यामध्ये नाही आहे. तर त्यानंतर 3 आणि 4. 3मध्ये येणार तर काय तर त्रिकटू, शुंठ, मरीच आणि पिपळी, आणि त्यासोबतच पिपळी मूळ पण घ्यायचं आहे. 4मध्ये येणार की चतुर्जात, मध्ये काय येणार त्वक, एला, तेजपत्र आणि नागकेशर. त्यानंतर जिरक, जिरकचं तर आपण जिरकच घेतो. जिरकमध्ये दोन्ही पण येणार, कृष्ण जिरक आणि श्वेत जिरक. त्यानंतर अनपासून काही शब्द नाही आहे. त्यानंतर येतो आता. आतामध्ये काय येणार तर आपासून आम्लवेतस, तापासून तालीस, धन हा धन शब्दापासून येणार धान्यक, आणि द्या या द्या शब्दापासून येणार डाळिंबीज. म्हणजेच काय लवणचे 4 प्रकार, त्रिकटू, चतुर्जात, जिरकमध्ये कृष्ण आणि श्वेत जिरक, इथं पिपली मूल एक्स्ट्रा. त्यानंतर आता धंद्यामध्ये आम्लवेतस, तालीस, धान्यक आणि डाळिंबीज. तर याचं प्रमाण किती आहे तर समुद्र लवणचं 16 भाग, सैंधव लवणचं 10 भाग, वीड आणि सोवरचे लवण 4 भाग प्रत्येकी. यामधले त्रिकटूमधले पहिल्या 2 भाग येणार आणि पिपली मूल याचं 4 भाग येणार. त्वक आणि एला याचं 1 भाग येणार प्रत्येकी. जिरकचं येणार 2 भाग आणि फर्स्ट 3चं आम्लवेतस, तालीस आणि धान्यकचं येणार 4 भाग आणि डाळिंबीजचं येणार 8 भाग. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.